Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबे यांना आमदार संजय गायकवाड यांनी दिलेल्या धमकी प्रकरणात अपेक्षित कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ आज डाव्या आघाडीकडून कोल्हापूरमध्ये आंदोलन आहे ते केलं जाणार आहे. कोल्हापुरातल्या बिंदू चौकामध्ये मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्र्यांचं पुतळा दहन करण्याचा इशारा जो आहे तो या सगळ्या आंदोलकांनी दिलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपण बघतोय कोल्हापुरातील बिंदू चौकामध्ये सकाळपासूनच अशा पद्धतीचा पोलीस बंदोबस्त आहे तो आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर या सगळ्या आंदोलनासाठी परवानगी मागताना फक्त निदर्शन करणार असल्याचं या सगळ्या आंदोलकांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे या आंदोलनाला जरी परवानगी दिलेली असली तरी पुतळा दहन करायला मात्र परवानगी दिलेली नाही आणि त्यामुळेच आपण बघतोय की अशा पद्धतीचा जादाचा बंदोबस्त आहे तो या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी म्हणून हा अशा पद्धतीचा बंदोबस्त आहे तो या सगळ्या बिंदू चौकामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर संजय गायकवाड यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी आंबी कुटुंबीय त्याचबरोबर पुरोगामी संघटनांनी केलेली आहे. मात्र या सगळ्या एकूणच प्रकरणामध्ये गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा मोठा दबाव पोलिसांवर असल्याचा आरोप या सगळ्या डाव्या आघाडीचा आहे आणि म्हणूनच या निषेधार्थ आज हे सगळं आंदोलन 10:30च्या दरम्यान या सगळ्या बिंदू चौकामध्ये केलं जाणार आहे आणि या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बिंदू चौकामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त बघायला मिळतोय. भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.